विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या तासिकेमध्ये हुंडाबद्दल हुंडा आणि अर्थ व व्याख्या हे पाहिलेलं होतं. आता आपण हुंड्याची कारणे बघणार आहोत. बघा, हुंड्याची कारणे यामध्ये कुलीन विवाह प्रथा, बालविवाह प्रथा, शिक्षणासाठीच्या खर्चामध्ये वाढ, संपत्तीचे महत्त्व, औद्योगिकीकरणाचा प्रभाव, सामाजिक प्रथा आणि दुष्टचक्र. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की गरिबी किंवा दारिद्र्य, पैशाची हाव, ठरविलेले विवाह, स्त्रियांचे आर्थिक परावलंबन, स्त्रियांची शोषिकता, भ्रष्ट व कमकुवत अंमलबजावणी. एकूणच आपल्याला या ठिकाणी हुंड्याची कारणे पाहायची आहे तर ती पहा. एक, कुलीन विवाह प्रथा. भारतात प्रत्येक व्यक्तीची आपल्यापेक्षा अधिक उच्च कुळामध्ये आपल्या मुलीचा विवाह व्हावा अशी अपेक्षा असते. प्रत्येक जातीत मालमत्ता, संपत्ती, शिक्षण, प्रतिष्ठा आदींनी युक्त अशी कुळे म्हणजे घराणी संख्येने कमी असतात. आपल्या मुलीचा विवाह जाती समूहाबाहेर करण्याची इच्छा कोणाचीच नसते. म्हणजेच काय की एकूणच सर्वांना अपेक्षा असते की आपल्या मुलीचा चांगल्या घराण्यामध्ये लग्न व्हावं किंवा विवाह व्हावा. आणि त्यासाठी म्हणून काय नेमकं झालेलं आहे की अपेक्षेमधून हुंडा देण्याची प्रथा सुरू झालेली आहे. दुसरा प्रकार असा की बालविवाह प्रथा. भारतात बरीच वर्षे बालविवाहाची प्रथा होती. बालविवाहाच्या प्रथेत मुलामुलींची पसंती हा भागच नव्हता. आईवडील हे विवाह ठरवायचे आणि या पद्धतीत विवाह वयाची मर्यादा आपल्या मुलीने ओलांडली तर तिचा विवाह होणार नाही अशी धास्ती मात्र पालकांच्या मनामध्ये होती. आणि ह्या धास्तीतूनच नेमका बालविवाह प्रथेचा उदय या ठिकाणी झाला असावा असं म्हटलं जातं. कारण की आज जरी आता आपण पाहिलं तर बालविवाह हे फार थोड्या प्रमाणात आले आहे, पण तरीही पूर्वी ही प्रथा फार मोठ्या प्रमाणामध्ये होती. नंतर आहे की शिक्षणासाठीच्या खर्चामध्ये वाढ. मुलांच्या शिक्षणासाठीच्या खर्चात झालेली वाढ ही देखील हुंडा पद्धती सुरू करण्याचे एक कारण असावे. कारण बऱ्याच जणांना असं वाटतं की उच्च शिक्षित मुलाला अधिक चांगली नोकरी, पैसा मिळवण्याची शक्यता त्या काळात होती आणि त्यामुळे असे स्थळ प्राप्त करण्यासाठी हुंडा पद्धती अस्तित्वात आली. म्हणजे त्यांना असं वाटायचं आईवडिलांना की माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी खूप मोठा खर्च झाला आणि तो नेमका आता आपण ह्यातून वसूल करावा या दृष्टिकोनातून देखील हुंडा ही पद्धती अस्तित्वात आली. नंतर आहे की प्रतिष्ठा ही फार महत्त्वाची या ठिकाणी मानली जाते. जसं की श्रीमंत व्यक्तींना आपल्या आर्थिक सुबत्तेचे प्रदर्शन करण्याची मोठी हौस असते. श्रीमंत व्यक्तीच्या अशा हौसेमधून हुंडा पद्धतीचा उदय झाला असावा असं देखील आपल्याला वाटतं. नंतर आहे संपत्तीचं महत्त्व. मग संपत्तीचं महत्त्व काय तर काळाच्या ओघातच संपत्तीचे महत्त्व वाढत गेले. संपत्ती हा प्रतिष्ठा प्राप्त करण्याचा एक प्रमुख आधार आहे या विचाराचा पगडा जनमानसावर निर्माण झाला. मग त्याच्यामध्ये काय काय दिलं जातं तर सोन्याची साखळी, TV, फ्रीज, स्वयंचलित वाहने, दागदागिने यासारख्या गोष्टी आपली प्रतिष्ठा वाढवणारी असते आणि म्हणून हे देखील हुंडा पद्धतीच्या उदयाचे एक कारण असावे. नंतर आहे औद्योगिकीकरणाचा प्रभाव. औद्योगिकीकरण आणि त्यातून निर्माण होणाऱ्या शहरीकरणामुळे व्यक्ती आपले मूळ गाव सोडून दूरवरच्या प्रदेशात उद्योग व्यवसायासाठी राहू लागले. यामुळे आपल्या जातीसमूहातील मुलगा शोधून काढणे हे वधूपितेला फारच अवघड असे काम झाले आणि त्यामुळे देखील हुंडा पद्धतीचा विस्तार होण्याचे एक प्रमुख कारण असावे. नंतर सामाजिक प्रथा. समाजामध्ये अशी प्रथा निर्माण झाली की हुंडा देणे आणि घेणे ही प्रथाच आहे आणि तो दिलाच गेला पाहिजे किंवा घेतल्याच गेला पाहिजे असं देखील लोकांच्या मनामध्ये रुजल्या गेलं. आणि मग समाजातील बहुतांश व्यक्तीचे वर्तन हे प्रथेनुरूप असतं. प्रथा मोडण्यास सर्वसामान्य व्यक्ती मात्र तयार नसतात. नंतर आहे दुष्टचक्र. हुंडा देणे आणि घेणे हे एक दुष्टचक्र आहे. मुलीचा विवाह जुळवताना हुंडा दिला की मुलाचे लग्न जुळविताना तो वसूल व्हावा अशी इच्छा बाळगणे हे स्वाभाविक आहे असे मानले जाते. एकदा मनुष्य या दुष्टचक्रात अडकला की त्यातून बाहेर पडणे मात्र अत्यंत अवघड असते. म्हणजे हे एकूण आपल्याला हुंड्याची कारणे या ठिकाणी 8 कारणे दिली आहे आणि त्यातून आपल्याला लक्षात येत आहे की संपत्ती, सामाजिक प्रथा, दुष्टचक्र, बालविवाह प्रथा, शिक्षणासाठी होणारा खर्च यातून देखील हुंडा हा घेतला गेला पाहिजे ही प्रथा उदयास आली असावी. आता बघा, यानंतर आपण पाहणार आहोत हुंडा प्रथेचे दुष्परिणाम. आता हुंड्याचे परिणाम नेमके काय काय आहे तर कुटुंब विघटन, हुंडाबळी, मानसिक असंतुलन, विजोड विवाह, कर्जबाजारीपणा, स्त्रियांचा निम्न दर्जा, गुन्हेगारीस प्रोत्साहन, प्रौढ कुमारिकांची समस्या. तर आता आपल्याला या ठिकाणी कुटुंब विघटन म्हणजे
वधू पक्ष हुंडा म्हणून कबूल केलेली रक्कम देऊ न शकल्यास नववधूचा तिच्या सासरी छळ होतो आणि नववधू व तिचे पती यांच्यात ताणतणाव वाढतो आणि मग त्या काळात कुटुंब विघटनाची प्रक्रिया सुरू होते. म्हणजे हुंड्याचे परिणाम वेगवेगळे आपल्याला या ठिकाणी पाहता येईल. त्यामुळे मानसिक संतुलन कसं जातं, कसं बिघडतं, किंवा हुंडाबळीमुळे मुलींचे मृत्यू कसे झालेले आहे, विजोड विवाह त्या ठिकाणी कशा पद्धतीने होतात आहे, हे सगळे दुष्परिणाम हुंड्यामुळेच कसे झाले हे आपल्याला पाहता येते. तर आता आपण हा कुटुंब विघटनाचा पाहिला, जो की याच्यामुळे काय होतं की तिच्या सासरी सांगितलेल्या वस्तू दिल्या नसेल तर मात्र त्यांचा हुंडा कबूल केलेली रक्कम जर दिली नसेल तर तिचा सासरी मात्र छळ होतो आणि त्यातून मात्र कुटुंब विघटणं ही प्रक्रिया आपल्याला दिसून येते. मग नंतर आहे हुंडाबळी. हुंड्याची पूर्ती न झाल्याची परिणिती शेवटी नववधूला मृत्यूमध्ये होते. एकतर ती नैराश्यापोटी आत्महत्या करते, नाहीतर सासरची मंडळी तिचा बळी घेतात आणि हुंड्यापोटी केलेला तो खून असतो आत्महत्या केल्याचा किंवा अपघात घडल्याचा केवळ देखावा निर्माण केला जातो. आज समाजामध्ये हे खूप मोठ्या प्रमाणावर दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. अनेक कारणे त्या ठिकाणी जोडली जातात आणि मात्र जो गुन्हा करणारा असतो तो मात्र या ठिकाणी निर्दोष सुटतो. आता बघा, नंतर आहे मानसिक असंतुलन. हुंड्यापोटी होणाऱ्या जाचामुळे अनेक विवाहित स्त्रिया आपले मानसिक संतुलन गमावून बसतात. सासरी त्यांना सतत अपमानास्पद स्थितीत जगावे लागते आणि त्यामुळे त्यांची जीवन जगण्याची उमेदच संपून जाते. म्हणजे त्यांना इच्छा असतील त्या इच्छा मात्र त्या ठिकाणी त्यांच्या पूर्ण होत नाही. त्यांना कुठेतरी त्यांच्याच जाचाखाली जगावे लागते आणि म्हणून मात्र त्यांच्या मनामध्ये वैफल्यता निर्माण झाली असते, नैराश्य निर्माण झालेलं असतं आणि मग मात्र जगण्याची उमेद या ठिकाणी निघून जाते. अशा लोकांचं मानसिक संतुलन मात्र हे बिघडून जातं. नंतर आहे विजोड विवाह. हुंडा देण्याची आर्थिक कुवत नसणाऱ्या पालकांवर आपल्या मुलीला मिळेल त्या मुलाशी विवाह लावून देण्याची पाळी येते. मुलगी अविवाहित राहण्यापेक्षा तिचा विजोड विवाह होणे अधिक बरे आणि म्हणून पालकांची अशी मनाची इच्छा झाल्यामुळे देखील विजोड प्रमाण आपल्याला दिसून येतं. नंतर आहे कर्जबाजारीपणा. आता हुंड्यासाठी घेतलेली रक्कम पालकांच्यावर आलेली असते आणि त्यामुळे पालक कर्जबाजारी होतात आणि मग मात्र वधूपित्यावर आपली संपूर्ण मालमत्ता गमावण्याची पाळी येते. नंतर आहे गुन्हेगारीच प्रोत्साहन. हुंड्याची रक्कम देण्यासाठी जमेल त्या मार्गाचा किंबहुना भ्रष्टाचार, काळा बाजार, अनैतिक व्यवसाय यासारख्या गैरमार्गांचाही अवलंब केला जातो. मग सासरची मंडळी देखील हुंडा वसुलीसाठी स्त्रीविरोधी गुन्हे करीत असतात आणि हुंडा पद्धती ही मुळातच गुन्हेगारी प्रवृत्तीला प्रोत्साहन देणारी आहे. नंतर आहे प्रौढ कुमारिकांची समस्या. आता असं की हुंडा देण्याची ऐपत नसल्यामुळे त्या कुटुंबातील मुलींवर अविवाहित राहण्याची पाळी येते. ठरलेले लग्न मोडल्याचे दुष्परिणाम मुलीला जन्मभर भोगावे लागतात आणि तिचे लग्न बदनामीमुळे पुन्हा जुळू शकत नाही. म्हणजे एकूणच हे सर्व दुष्परिणाम आपल्याला या ठिकाणी समाजामधले जे की हुंड्यामुळे झाले आहे ते दिसून येतात.